श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचा 13 अध्याय श्रद्धेने आणि भावपूर्ण भक्तीने समजून घेणार आहोत. या अध्यायात बाळप्पांची निस्वार्थ सेवा, गुरूंवरील अढळ विश्वास तसेच अहंकार आणि लोभाचा शेवट कसा पराभव होतो याचे सुंदर वर्णन आहे. चला तर मग श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. शुक्ल पक्षीचा शिशिकर वाढे जैसा उत्तर उत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. अर्थ: शुक्ल पक्षात जसा चंद्र दिवसेंदिवस अधिक तेजस्वी होत जातो, त्याचप्रमाणे श्री स्वामी चरित्राचा प्रत्येक अध्याय भक्ती, ज्ञान आणि आनंद अधिक वाढवणारा आहे. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. अर्थ: 12व्या अध्यायाच्या शेवटी काही लोकांनी श्रीपाद भट्ट आणि बाळप्पा यांना कपटाने फसवण्याचा प्रयत्न केला, पण स्वामींच्या कृपेने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा, मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. अर्थ: बाळप्पा मनाने दुःखी झाला. त्याला वाटू लागले की स्वामींची कृपा आता माझ्यापेक्षा बाळप्पावर अधिक आहे आणि तोच स्वामींना अधिक प्रिय झाला आहे. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरोन, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. अर्थ: या सर्व गोष्टी घडत असतानाही बाळप्पा एकनिष्ठ भक्तीने दिवस रात्र आनंदाने श्री स्वामींची सेवा करत राहिला. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटस्तसे तयासी, तया ते एक समयासी, काय बोलती समर्थ. अर्थ: बाळप्पाला स्वयंपाकासारखी सेवा करताना संकोच वाटत असे. तेव्हा एका प्रसंगी श्री स्वामी समर्थांनी त्याला योग्य असा उपदेश केला. निर्लज्जासी सग्निग्ध गुरु, असे जान निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अर्थ: सद्गुरूंनी सांगितले, जो अहंकार, संकोच आणि लाज बाजूला ठेवतो तोच गुरूंच्या खऱ्या सानिध्यात राहू शकतो. हा उपदेश बाळप्पाला मनापासून समजला. अनेक उपाय करोन शुद्ध केले बाळप्पाचे मन, स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. अर्थ: स्वामींनी विविध प्रकारे बाळप्पाचे मन शुद्ध केले. त्यामुळे बाळप्पांच्या मनात स्वामींविषयी दुसरे कोणतेही दैवत श्रेष्ठ नाही असा दृढ विश्वास निर्माण झाला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास देवा व्यर्थची. अर्थ: स्वामींच्या सेवकांमध्ये सुंदराबाई प्रमुख मानली जात होती, पण ती इतरांच्या सेवकांना विनाकारण नेहमी त्रास देत असे. नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. अर्थ: सुंदराबाई अनेक प्रकारे बोलून सर्वांचा अपमान करत असे, मात्र बाळप्पा प्रामाणिक असल्यामुळे तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघु शंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. अर्थ: एके दिवशी मध्यरात्री स्वामींना बाहेर जाण्याची आवश्यकता भासली, तेव्हा त्यांनी बाळप्पाला उठवून सोबत येण्यास सांगितले. श्रींते धरोनिया करी घेऊनी गेले बाहेरी, पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. अर्थ: बाळप्पाने आदराने स्वामींना आदर देत बाहेर नेले. हे दृश्य पाहून सुंदराबाईंच्या मनात मत्सर आणि राग निर्माण झाला. म्हणे याने येऊन स्वामी केले अपनाधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. अर्थ: सुंदराबाई मनात म्हणाली, बाळप्पाने स्वामींचा इतका विश्वास संपादन केला की माझे महत्त्व कमी झाले आणि माझा अपमान झाला. तैपासुनी बाळप्पासी त्रास देत न अहर्निशी, गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अर्थ: त्या दिवसापासून सुंदराबाई बाळप्पांना रात्रंदिवस त्रास देऊ लागली. पण जेव्हा बाळप्पाने स्वामींकडे तक्रार केली तेव्हा स्वामींनी सुंदराबाईला कठोर शब्दात समज दिली.
अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता त्याजाचे घरी येत, चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. अर्थ, अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ सुरुवातीला ज्या भक्ताच्या घरी राहत असत तो चोळप्पा होता. त्यामुळे तो स्वामींचा प्रसिद्ध आणि जवळचा भक्त म्हणून ओळखला जाऊ लागला. एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. अर्थ, चोळप्पाने 12 वर्ष मनापासून स्वामींची सेवा केली, पण कालांतराने त्याच्या मनात धन आणि संपत्तीची इच्छा निर्माण होऊ लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा रामाजी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. अर्थ, दिवाळीचा सण जवळ आला होता. त्या काळात श्री स्वामी समर्थ राजमंदिरात आनंदाने वास्तव्यास होते. त्याचवेळी एक महत्त्वाची घटना घडली. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. अर्थ, एका भक्ताने श्री स्वामींना सुंदर चंद्रहार अर्पण केला होता. दिवाळीच्या सणानिमित्त तो हार स्वामींनी घालावा अशी इच्छा होती. राणीयेचे मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की. अर्थ, राणीच्या मनात विचार आला की चंद्रहार सुंदराबाईंकडून आणावा, म्हणून तिने त्याबाबत चौकशी करण्यास सांगितली. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. अर्थ, सुंदराबाईने सांगितले की चंद्रहार चोळप्पाकडे आहे. हे ऐकताच राणीने जमादाराला तो हार आणण्यासाठी पाठवले. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, मने द्यावी जा चंद्रहार राणी साहेब मागती. अर्थ, गंगूलाल जमादार ताबडतोब चोळप्पाकडे गेला आणि म्हणाला, राणीसाहेबांनी चंद्रहार मागवला आहे, तो द्या. चोळप्पा बोलले, तयांसी हार नाही अम्मापासी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. अर्थ, चोळप्पा म्हणाला, हार माझ्याकडे नाही, तो बाळप्पाकडे ठेवला आहे, तुम्ही त्याच्याकडून मागवून घ्या. ऐसे ऐकुनी सत्वर गंगूलाल जमादार, बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. अर्थ, हे ऐकताच जमादार ताबडतोब बाळप्पाकडे गेला आणि त्याच्याकडून चंद्रहार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर, आपणा पासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. अर्थ, बाळप्पा म्हणाला, हार माझ्याकडे आहे, पण त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार चोळप्पाचाच आहे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जवाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. अर्थ, जमादाराने पुन्हा चोळप्पाला विचारले, त्यावर चोळप्पा म्हणाला, बाळप्पा स्वतः देईल तरच तो हार घ्यावा. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन, नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. अर्थ, हे उत्तर ऐकून जमादार परत राजमंदिरात गेला आणि घडलेली सर्व हकीकत राणीसाहेबांना सांगितली. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. अर्थ, चोळप्पाच्या वागण्याबद्दल ऐकून राणीला राग आला. त्यात सुंदराबाईनेही चोळप्पाविरुद्ध अनेक गोष्टी सांगून राणीचा राग अधिक वाढवला. कारभार चोळप्पाचे करी, तो जो होता आजवरी, तो काढूनी तयास दुरी, करावे राणी म्हणतसे. अर्थ, आजपर्यंत स्वामींच्या सेवेचा कारभार चोळप्पा पाहत होता, तो त्याच्याकडून काढून घ्यावा आणि त्याला त्या कामापासून दूर करावे असा राणीने आदेश दिला. पहिलेच होते बाईच्या मनी, साय झाली आता राणी, सुंदराबाईचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे. अर्थ, सुंदराबाईच्या मनात आधीपासूनच चोळप्पाविषयी मत्सर होता आणि राणीची ही साथ मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे.
अर्थ: चोळप्पाने अनेक वर्ष स्वामींची सेवा केली होती. स्वामींच्या कृपेने त्याला भरपूर धन आणि संपत्तीही मिळाली होती. असो एके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. अर्थ: एकदा स्वामी भक्तांच्या गराड्यात बसले होते. त्यावेळी एक विलक्षण घटना घडली. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अर्थ: स्वामींच्या जवळ एक वस्त्र पडले होते. त्यांनी त्याची झोळी करून हातात घेतली. अलक शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. अर्थ: स्वामींनी अलक असा उच्चार करून भिक्षा मागितली. हे पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. अर्थ: स्वामींनी झोळी पुढे धरताच दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांनी श्रद्धेने त्यात दान अर्पण केले. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली. अर्थ: कोणी 1 रुपया तर कोणी 2 रुपये झोळीत टाकू लागले. थोड्याच वेळात 100 रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा झाली. झोळी चोळप्पा ते देऊन, समर्थ बोले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता बसावे. अर्थ: स्वामींनी ती भरलेली झोळी चोळप्पाला देत प्रेमाने सांगितले, चोळप्पा तुझे सर्व ऋण आता फेडले गेले आहे. आता निर्धास्त आणि शांत राहा. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी, परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. अर्थ: चोळप्पाला पैसे मिळाल्याचा आनंद झाला, पण स्वामींच्या चरणांपासून आपण दूर जात आहोत याची जाणीव त्याला झाली नाही. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेनं शिपाई 2 स्वामींजवळी पातले. अर्थ: 2 महिने उलटले. त्यानंतर राणीच्या आज्ञेने 2 शिपाई स्वामींच्या सेवेसाठी पाठवण्यात आले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी, चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले. अर्थ: त्या शिपायांनी चोळप्पाला बाजूला केले आणि स्वतः स्वामींच्या जवळ बसले. हे पाहून चोळप्पाच्या मनाला फार दुःख झाले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलती, चोळप्पा ते काही न देती, नेतरी घेती हिरावोनी. अर्थ: स्वामींनी अर्पण केलेल्या वस्तू शिपाई स्वतः घेऊ लागले. चोळप्पाला काहीही मिळू देत नसत. उलट त्याच्याकडे काही असेल तर तेही काढून घेत. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, चोळप्पा सेवा करिता ती. अर्थ: चोळप्पाला सेवेतून दूर केल्यामुळे सुंदराबाईला आनंद झाला. काही दिवस असेच गेले आणि बाळप्पा निष्ठेने स्वामींची सेवा करत राहिला. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी, रागावोनी दृष्टोत्तरी, ताडन करी बहुसाळ. अर्थ: एके दिवशी सुंदराबाई बाळप्पांवर खूप रागवली आणि सर्वांसमोर त्याला कठोर शब्दात बोलू लागली. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. अर्थ: हे सर्व ऐकून बाळप्पाला खूप दुःख झाले. त्याच्या मनात विचार आला की आता येथे राहू नये आणि स्वामींची सेवा सोडून द्यावी. ऐसा केला विचार, झाली असता रात्र, बाळप्पा गेले बिराडावर, खिन्न झाले मानसी. अर्थ: असा विचार करून रात्री बाळप्पा आपल्या राहत्या ठिकाणी गेले. त्याचे मन खूप खिन्न आणि दुःखी झाले होते. आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. अर्थ: दुसऱ्या दिवशी बाळप्पा स्वामींकडे आला. येथून निघून जाण्यापूर्वी स्वामींची आज्ञा घ्यावी असा त्याचा विचार होता. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले. अर्थ: बाळप्पा कोणत्या हेतूने आला आहे हे सर्वज्ञ श्री स्वामी समर्थांना कळून चुकले.
भक्तांच्या मनातील प्रत्येक विचार सद्गुरूंना आधीच ज्ञात असतो. तेव्हा एक सेवेकऱ्यांसी बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. अर्थ, स्वामींनी एका सेवकाला सांगितले, बाळप्पा दर्शनासाठी येईल, त्याला योग्य आसन दाखवा. स्वामींनी त्याच्या मनातील भाव ओळखून त्याला सन्मान दिला. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. अर्थ, बाळप्पा आल्यावर सेवकांनी त्याला आसन दिले. ते पाहून त्याला समजले की स्वामींना सोडून जाण्याची परवानगी मिळणार नाही. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. अर्थ, आसन कुठे मांडावे असा विचार बाळप्पा करत होता. त्याच रात्री त्याला स्वप्नात त्याचे उत्तर मिळाले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. अर्थ, बाळप्पाला स्वप्नात श्री मारुतीचे मंदिर दिसले. दुसऱ्या दिवशी तो तेथे गेला आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आपले आसन मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. अर्थ, बाळप्पा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नियमित जप करू लागला. तो रोज 1 तास स्वामींच्या दर्शनाला येत असे आणि आपल्या जपाचा हिशोबही ठेवीत असे. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली. अर्थ, बाळप्पाला सेवेतील काही जबाबदाऱ्या वेगळ्या दिल्या गेल्या, त्यामुळे सुंदराबाईला आनंद झाला. गर्वामुळे ती कोणाचाही मान ठेवेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याचप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. अर्थ, सुंदराबाईचा अहंकार वाढल्यामुळे तिला स्वामींच्या सेवेपासून दूर करावे असा स्वामींचा विचार झाला आणि त्याप्रमाणे पुढे घटना घडू लागल्या. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवीत ऐशा प्रकार करोनी. अर्थ, दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून सुंदराबाई पैसे आणि वस्तू मागू लागली. अशा प्रकारे ती धन संपत्ती जमा करू लागली. बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी, बाईनी राहावे दुरी श्री चरणांपासुनी. अर्थ, सुंदराबाईच्या चुकीच्या वागणुकीची बातमी दरबारापर्यंत पोहोचली. त्यामुळे तिला श्री स्वामींच्या सेवेतून दूर ठेवण्याचा विचार झाला. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अर्थ, राणीचा सुंदराबाईंवर खूप विश्वास आणि प्रेम असल्यामुळे तिच्या विरुद्ध कारवाई करण्याचे धाडस कोणालाही होत नव्हते. अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांचे हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. अर्थ, त्यावेळी अक्कलकोटचे कारभारी माधवराव बर्वे यांना सुंदराबाईला स्वामींच्या सेवेतून दूर करण्याचा तातडीचा आदेश मिळाला. परी राणी सभभियोनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. अर्थ, परंतु राणीची भीती वाटत असल्यामुळे माधवराव बर्वे यांनी लगेच तो आदेश पाळला नाही. एके दिवशी ते स्वामींच्या दर्शनासाठी आले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे कुनिया उत्तर बर्वे मनी समजले. अर्थ, स्वामी समर्थांनी त्यांना विचारले, तुम्ही कारभार कसा चालवत आहात? या शब्दाचा खरा अर्थ बर्वे यांच्या लक्षात आला. स्वामी अप्रत्यक्षपणे आपले कर्तव्य करण्याची आठवण करून देत होते. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. अर्थ, स्वामींचा संकेत समजताच माधवराव बर्वे यांनी त्याच दिवशी फौजदाराला पाठवून सुंदराबाईला अटक करून आणण्याचा आदेश दिला. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार घेत ऊर बडवूनी. अर्थ, फौजदाराने आदेशाप्रमाणे सुंदराबाईला ताब्यात घेतले. तेव्हा ती खूप रडू लागली आणि पश्चातापाने छाती बडवू लागली.
फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. अर्थ, फौजदाराला स्वामींनी काहीही अडवले नाही. अशा प्रकारे सुंदराबाईची स्वामींच्या सेवेतील कारकीर्द संपुष्टात आली. स्वामींची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. अर्थ, यानंतर स्वामींची सेवा व्यवस्थित चालावी म्हणून राजाने सरकारतर्फे 5 विश्वस्त नेमून योग्य व्यवस्था केली. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. अर्थ, यानंतर बाळप्पाला पुन्हा सेवेसाठी बोलवण्यात आले. सरकारकडून त्याला पगार देण्याचीही तयारी दाखवली गेली. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही अम्मासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. अर्थ, बाळप्पा म्हणाले, अम्मा, मला पैशाची कोणतीही इच्छा नाही. मी स्वामींची सेवा केवळ भक्तिभावाने आणि निस्वार्थ मनाने करतो. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन, करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. अर्थ, बाळप्पाचा मंत्रजप पूर्ण झाल्यावर स्वामींनी एका भक्तामार्फत त्याचे उद्यापन करून घेतले आणि त्या जपाचा हिशोबही स्वीकारला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. अर्थ, बाळप्पांनी 12 वर्ष अत्यंत निष्ठेने आणि मनापासून श्री स्वामी समर्थांची सेवा केली. त्यांच्या निष्काम सेवेने ते स्वामींना अत्यंत प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहात, श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. अर्थ, बाळप्पा अक्कलकोटमध्ये राहून श्री स्वामींच्या पादुकांची भक्तिभावाने पूजा करत होते. अनेक वेळा ते उपवास करून पूर्ण श्रद्धेने साधना करत असत. जय जय झाली स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. अर्थ, श्री स्वामी समर्थांचे अनेक भक्त होते, पण त्यांच्यामध्ये बाळप्पा हे श्रेष्ठ भक्त मानले जात. स्वामी त्यांच्यावर विशेष प्रेम करत. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृत चित्रसार घेतले. अर्थ, अशा प्रकारे बाळप्पाच्या भक्तीचे आणि सेवाभावाचे हे चरित्र सांगितले. हा प्रसंग श्री स्वामी चरित्र सारामृतातील एक महत्त्वाचा भाग आहे. दृढ निश्चय आणि स्वामी भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने त मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. अर्थ, ज्याच्या मनात दृढ श्रद्धा, अखंड भक्ती आणि सद्गुरूंच्या चरणी आढळ प्रेम असते त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. केवळ बाह्य साधन करून खरे कल्याण होत नाही. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा. अर्थ, हे संपूर्ण चरित्र दृढ श्रद्धा आणि निष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, म्हणून प्रत्येकाने ते मन लावून आणि आदराने ऐकावे. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा ना करती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. दिखाव्यासाठी आणि स्वार्थाने केलेली भक्ती स्वामींना मान्य नसते. जे भक्त निर्मळ मनाने आणि खऱ्या श्रद्धेने स्वामींना नमस्कार करतात त्यांच्यावर स्वामी नेहमी कृपा करतात. पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्न होती. अर्थ, पुढील अध्यायात एक सुंदर कथा आहे. ती मन लावून ऐकल्यास दुःख दूर होते आणि पापांचा नाश होतो. अक्कलकोटी निवासिया, जया जयाजी स्वामीराया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. अर्थ, हे अक्कलकोटचे अधिपती श्री स्वामी समर्थ तुमचा सदैव जय जयकार असो. भगवान विष्णू आणि भगवान शंकर देखील रात्रंदिवस तुमच्या चरणांना वंदन करतात, असा तुमचा महिमा आहे. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, 13 अध्याय गोडहा.
अर्थ अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा 13वा अध्याय पूर्ण झाला. या अध्यायातील कथा भक्तांना भक्ती, निष्ठा आणि सद्गुरू सेवेचे महत्त्व शिकवतात. या अध्यायातून बाळप्पांच्या निष्काम सेवेचा, अढळ श्रद्धेचा आणि गुरुभक्तीचा आदर्श समोर येतो. तसेच अहंकार, लोभ आणि मत्सर यांचा शेवट नेहमी दुःखात होतो. तर नम्रता, प्रामाणिकपणा आणि सद्गुरूंवरील अखंड विश्वास यामुळे सद्गुरूंची कृपा आणि जीवनाचे खरे कल्याण प्राप्त होते.